हॅलो स्टुडंट, वेलकम यू ऑल टू आवर चॅनल दॅट इज ओनली के. ही जी सिरीज आपण चालू केली आहे त्याच्यामध्ये हॅलोजन डेरिव्हेटिव्ह अल्केन याचा थेरॉटिकल पार्ट सी ई टीसाठी आपण कव्हर करतो आहे. हा चॅप्टर जो आहे तो खूप मोठा आहे आणि त्यामुळे ह्या व्हिडिओची लेंथ पण थोडीशी जास्त असणार आहे. ओके, हा व्हिडिओ मी माझ्या क्लासच्या विद्यार्थ्यांसाठी खास करून बनवतो आहे अँड दिस ओपन टू ऑल ॲक्च्युली. So if you like this video presentation, so please subscribe, like and share. These are the branches of chemistry: organic, inorganic, physical, medicinal chemistry, biochemistry, nuclear chemistry. यातलं मोस्ट ऑफ पहिले तीन ऑर्गॅनिक, इनऑर्गॅनिक आणि फिजिकल केमिस्ट्री सगळ्यांनाच माहिती असतं. मेडिसिनल केमिस्ट्री इज ॲक्च्युली फॉर मेडिसिन, औषधासाठी. बायोकेमिस्ट्री कुठल्याही लिव्हिंग सिस्टीमचं केमिस्ट्री, त्यामध्ये काय कंटेन आहे हे शोधण्यासाठी. न्यूक्लियर केमिस्ट्री फॉर न्यूक्लियर वेपन्स. हे थोडंसं मी इंट्रोडक्शन एवढ्यासाठी देतो आहे की काही मुलं 12वीची असतील, आत्ता 11वीची मुलं 12वीला गेलेत, त्यांना हे थोडंसं ह्या व्हिडिओमधलं हेल्प व्हावी म्हणून मी डिटेल्समध्ये सांगतो आहे. द ओरिजिन ऑफ केमिस्ट्री इन इजिप्त. इजिप्तमध्ये जे पिरॅमिड्स आहेत त्या पिरॅमिडमध्ये मम्मी ठेवले जातात. बघा, ही मम्मी आहेत. ह्या मम्मीच्या वर एक केमिकल लावलं जातं सो दॅट की त्याचं डिटोरिएशन कमी व्हावं. म्हणजे आपण एक प्रकारचं केमिकलचं लावून प्रिझर्वेशन केलेलं आहे. सो आपण असं म्हणू शकतो की दिस काइंड ऑफ टेक्निक्स इज अवेलेबल टू देम. आणि म्हणून सगळ्यात जास्त जर जुनं काय भेटलं असेल तर इजिप्तमधल्या ह्या गोष्टी भेटल्या. त्यामुळं ओरिजिन ऑफ केमिस्ट्री ही इजिप्तमधून आहे. तुम्हाला इंटरेस्टिंग गोष्ट सांगतो की जर तुम्ही गुगलवर टाईप करा फादर ऑफ केमिस्ट्री म्हणून, तुम्हाला उत्तर येणार नाही. उलटं उत्तर असं येईल की फादर ऑफ मॉडर्न केमिस्ट्री. ओके, सो म्हणून मला सांगितलं की कारण दिस केमिस्ट्री स्टार्टेड बाय वन सिव्हिलायझेशन. त्यातलं मेन कोण आहे कोणाचं नाव समोर येत नाही. आणि जर तुम्ही मला विचाराल की केमिस्ट्रीची सुरुवात सर एक्झॅक्टली कुठं झाली, तुम्ही सांगू शकाल का, तर त्याची सुरुवात झालेली आहे भारतामध्ये. भारतामध्ये आपल्याला दाखले आहेत की जसं रामायणामध्ये लक्ष्मणाला जसं मार लागला होता त्यावेळेस संजीवनी बुटी घ्यायला हनुमानजी गेले होते. तो संजीवनी बुटी म्हणजे ॲक्च्युली काय आहे, ते मेडिसिन आहे. मेडिसिन म्हणजे केमिकलचं. सो केमिकलचा वापर आधीपासून आपल्याकडे होतो हे आपल्याला कळतं, पण आपल्याकडे त्याचं आर्कॉलॉजिकल प्रूफ नाही. म्हणजे ते दाखवू शकत नाही आपण की तो दोरनागिरी पर्वत कुठं आहे, संजीवनी बुटी कुठं आहे, हनुमान आहेत का नाही, आता रामच आहेत का नाही ह्याचा खूप मोठा प्रश्न पडला होता. त्यामुळं त्याला प्रूफ करणं डिफिकल्ट आहे. आपल्याकडे दाखवण्यासाठी आर्कॉलॉजिकल प्रूफ काही नाही. जसं इजिप्तकडे पिरॅमिड्स आहेत. ओके, सो हे नाईल रिव्हर आहे, ह्याच्या किनारी ते इजिप्तचं पिरॅमिड बसलेलं आहे. गाईज, बेसिक्स आर व्हेरी इम्पॉर्टंट. कुठल्याही खेळामध्ये, क्रिकेट असेल, फुटबॉल असेल, सगळीकडे बेसिक्स खूप महत्त्वाचे आहेत. आता हे एक एक्झाम्पल म्हणून सांगतो. मँचेस्टर युनायटेड ही एक सगळ्यात चांगली टीम आहे फुटबॉलची, पण त्याचा कोच सकाळी सकाळी सगळ्यांना लाईननं उभा करतो आणि फुटबॉल हातात घेऊन त्याला विचारतो की व्हॉट इज दिस, आणि सगळ्यांना म्हणायला लागतं की दिस इज अ फुटबॉल. कारण काही विसरलं चालेल, पण तुम्हाला फुटबॉल विसरता कामा नये, कारण तुम्ही फुटबॉल खेळत आहे. तसंच केमिस्ट्रीवाल्यांसाठी इम्पॉर्टंट काय आहे, कार्बन खास करून ऑर्गॅनिक कंपाऊंडसाठी कार्बनच महत्त्वाचं आहे. सो फर्स्टली वी हॅव टू स्टार्ट विथ द डे की दिस इज अ कार्बन. हे थोडंसं मी हिस्टॉरिकल बॅकग्राऊंड दिलं आहे की ऑर्गॅनिक कंपाऊंड्सला त्याचं डेफिनेशन काय असायची. द स्टडी ऑफ पार्ट्स ऑफ प्लांट. अगोदर असं म्हणलं जायचं की ऑल द केमिकल्स विच आर ऑप्टेन फ्रॉम पार्ट्स ऑफ द प्लांट ऑर ॲनिमल इज कॉल्ड ॲज अ ऑर्गॅनिक केमिस्ट्री. पण थोडंसं पुढे गेलो आपण आणि त्यांना कळालं की मोस्ट ऑफ द कंपाऊंड कंटेन कार्बन, पण त्याला आपण ऑर्गॅनिक म्हणायला लागलो. पण मग कॅल्शियम कार्बोनेट, ओके, सोडियम बायकार्बोनेट असे जे कंपाऊंड्स आहेत ते कंपाऊंड्स काय आहे की विच कंटेन कार्बन, पण ते ऑर्गॅनिक नाही आहेत. मग डेफिनेशन परत चेंज केली. आता लेटेस्ट डेफिनेशन जे आहे स्टडी ऑफ हायड्रोकार्बन, त्याला आपण म्हणतो की दीज आर दी ऑर्गॅनिक कंपाऊंड्स. ओके, इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन मी ह्याच्यामध्ये जास्त डिटेलमध्ये जात नाही, कारण मी सी ई टीसाठी लेक्चर करतो. तरी देखील जे मुलं 11वीचे मुलं जे बघत आहेत त्यांच्यासाठी थोडंसं इन्फॉर्मेशन म्हणून सांगतो की ही जी सिरीज आहे, ही सिक्वेन्स अशी आहे की फर्स्ट जे ऑर्बिटल असतात ते ज्याची एनर्जी कमी आहे ते ऑर्बिट अगोदर भरला जाईल. जसं 1s आहे, 1sचं एनर्जी कमी आहे त्यामुळे तो अगोदर भरेल आणि असं करत करत ते फॉलो करायचं. 2s, 2p, 3s, 3p. 3pच्या नंतर 3d जात नाही, 4s जातं, कारण बाबा 4sची एनर्जी कमी आहे. ओके, तर एनर्जी कुणाची कमी कुणाची जास्त कशावर ठरतं, त्यासाठी मी जो आपला स्ट्रक्चर ऑफ ॲटम हा चॅप्टर आहे त्याच्यामध्ये मी परत एक्सप्लेन करेलच. ओके, हे मी दाखवतो रिप्रेझेंटेशन
ऑक्सिजन आणि मॅग्नेशियमचं दाखवलं आहे. याचं कारण एवढंच आहे की आय वॉन्ट यू टू फोकस ऑन द एक्झॅक्ट स्ट्रक्चर ऑफ दिस आयटम्स. ॲक्च्युली आपण सिम्बॉल फक्त बघतो. सिम्बॉल बघितलं की आता कार्बन आणि ऑक्सिजन, मॅग्नेशियम हे सिम्बॉल्स आहेत. पण ॲक्च्युली त्याच्या मागचं स्ट्रक्चर तर एका लेवलचंच आहे. फक्त त्याच्यामध्ये इलेक्ट्रॉनचं कमी जास्त आहे. इलेक्ट्रॉन कमी असतील किंवा जास्त असतील. ओके, अक्रॉस द न्यूक्लियस ऑब्वियसली. तर हे एक ऑक्सिजन मॅग्नेशियममध्ये कन्वर्ट होऊ शकतो का? होऊ शकतो. त्याच्यामध्ये नंबर ऑफ प्रोटॉन्स, न्यूट्रॉन्स आणि इलेक्ट्रॉन ॲड केले तर. ओके, आणि मॅग्नेशियम ऑल्सो कॅन बी कन्वर्ट इन टू ऑक्सिजन. सो कुठलाही ॲटममध्ये कन्वर्ट करू शकतो. त्यासाठी गरजेचं काय आहे की आपण नंबर ऑफ इलेक्ट्रॉन प्रोटॉनची संख्या त्यानुसार ॲडजस्ट करायला पाहिजे. अँड दिस कॅन बी हॅपन. आपल्याकडं न्यूक्लिअर केमिस्ट्रीमध्ये आपण अशाच प्रकारचे नवीन नवीन न्यूक्लियस, नवीन नवीन ॲटम्स आहेत ते बनवतो आहे. सो कार्बन बेसिक बोलूया कार्बनबद्दल. कार्बनची जी व्हॅलेन्सी आहे ॲक्च्युली ते टेट्रा व्हॅलेन्सी आहे. पण टेट्रा व्हॅलेन्सी नेमकी कशी झाली? कारण त्याचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन बघितलं सो यू कॅन सी PX1 आणि PY1 असं दिसतं आहे. सो PX1 PY1 म्हणजे काय? 2 इलेक्ट्रॉन अनपेअर आहेत फक्त. त्यामुळे व्हॅलेन्सी 2 असायला पाहिजे. पण होतं असं की याच्यामध्ये स्टॅबिलिटी रिझनसाठी फुलफिल म्हणजे काय की 2s ऑर्बिटल जो आहे तो देखील हाफ फिल होतो आणि p ऑर्बिटल आहे तो देखील हाफ फिल होतो. त्यामुळे सगळे जे स्टेबिलिटी आणि त्यात 2 ऑर्बिटल जे एकमेकांच्या जवळ येऊन एक न्यू हायब्रिड ऑर्बिटल तयार होतं. सो दिस ऑर्बिटल इज नाव कॉल्ड ॲज sp3. कारण एसचा 1 आणि पीचे 3 असं मिळून ते झालेलं आहे. म्हणून त्याला sp3 हायब्रिडाइज म्हणतात. आणि हेन्स कार्बन इज टेट्राव्हॅलंट. तर बघूया कसा दिसतो काय. याची मी प्रत्येकाची व्हॅलेन्सी सांगतो. हायड्रोजनची 1 आहे, ऑक्सिजनची 2 आहे, नायट्रोजन 3, कार्बन 4. जिथे जिथे जेवढे डॉट्स दिसतात ते सगळे त्याची व्हॅलेन्सी आहे असं हे करायचं कन्सिडर. मी हायड्रोजनमध्ये थोडी इन्फॉर्मेशन आणखी देतो. बघा, हायड्रोजनमध्ये 1 प्रोटॉन आहे आणि 1 इलेक्ट्रॉन. तो इलेक्ट्रॉन कसा त्याच्यासोबत फिरतो आहे बघा. सो लाईकवाईज आता मी कार्बन दाखवतो. कार्बनमध्ये 6 प्रोटॉन आणि 6 न्यूट्रॉन्स आहेत आणि त्याच्या अक्रॉस 6 इलेक्ट्रॉन्स. तर इलेक्ट्रॉन्स कसे फिरतात बघा. कारण आता आपल्याला 1 ऑर्बिट नाही बघायचं, आपल्याला 2 ऑर्बिट बघायचे आहेत. बघा कसं फिरत आहेत. पहिलं ऑर्बिट S, दुसरं ऑर्बिट S, त्या एसच्या सोबत आणखी P ऑर्बिट आहे. ओके, सो इतका फास्ट इथे फिरतात पण कुठलाही इलेक्ट्रॉन कुठल्याही दुसऱ्या इलेक्ट्रॉनला तो धडकत नाही. दिस इज कॉल ॲज अ सिस्टमॅटिक कम्प्युटर प्रोग्राम विच इज डिझाईन बाय द ग्रेट केमिस्ट गॉड. देवानेच हे सगळं बनवलेलं आहे, आपल्या हिशोबात नाही आहे. आता तुम्ही म्हणाल की सर एक्झॅक्टली असं होत असेल का? मी म्हणतो की नाही, एक्झॅक्टली असंच होत असेल असं नाही, पण अशा प्रकारे काहीतरी होत असावं. कारण का की आपल्याकडं कुठलाही जगातला कितीही मोठा मायक्रोस्कोप आणला तरी देखील आपण ॲटमचं स्ट्रक्चर एक्झॅक्टली पाहू शकत नाही. पण ही ॲनॉलॉजी आहे, हे अशा प्रकारे होत असावं म्हणून आपण हे दाखवतो आहे. तो सेम इज फॉर नायट्रोजन, सेम वुड बी फॉर ऑक्सिजन अँड सेम वुड बी फॉर हॅलोजन्स. ओके, सर अशा प्रकारे हे इलेक्ट्रॉन्सचं मूव्हिंग चालू असतं. कंटिन्यू दे आर मूव्हिंग. तुम्ही एखादा ऑब्जेक्ट जसं एखादा लाकूड आहे तुम्ही तिथं बसला आहे, तिथं बेंच असेल, त्या बेंचवर जे काही सरफेस आहे त्या सरफेसवर देखील हे सगळे ॲटम्स असे ना ते बंबार्डिंग करत असतात, फिरत असतात. पण त्यांचं मोशन एवढं स्लो, एवढं छोटंसं आहे, आपल्या डोळ्याला ते दिसत नाही. त्यामुळे आपल्याला वाटतं की ते सगळं स्टेशनरी आहे. पण एव्हरीथिंग इज मूव्हिंग इन दिस वर्ल्ड. दिस इज ऑब्वियसली फॉर स्टॅबिलिटी रिझन. हा बघा मिथेनचं मी स्ट्रक्चर दाखवायचा प्रयत्न केला की हाऊ द कार्बन हॅज टेट्राव्हॅलेन्सी. तर पहिलं जे स्ट्रक्चर आहे ते 2D आहे, 2 डायमेन्शनल. आणि पुढचं जे स्ट्रक्चर आहे दिस इज 3 डायमेन्शनल स्ट्रक्चर. तुम्ही बघू शकता की त्याच्या टेट्राव्हॅलेन्सी बघा किती आहे. आणि त्याच्यामुळं पर्टिक्युलर जो बॉन्ड अँगल आहे दिस इज 109, तो त्यांचा मेंटेन ठेवला जातो. सो गाईज, तुम्हाला हे माझं लेक्चर आवडत असेल तर सो डू लाईक, शेअर अँड कॉमेंट. इंट्रोडक्शन टू अल्केन्स. थोडंसं अल्केन्सचं इंट्रोडक्शन गरजेचं आहे कारण आपल्याला हॅलोजन डेरिव्हेटिव्ह ऑफ अल्केन्स हा चॅप्टर शिकायचा आहे. सो अल्केन माहिती असलं तर आपल्याला हॅलोजन्स पण त्याचं डेरिव्हेटिव्स पण कळणार. तर ह्याच्यामध्ये बघा मी काय केलं आहे, त्याचा जनरल फॉर्म्युला आहे CnH2n+2. तर ह्या फॉर्म्युल्यानुसार तुम्ही कार्बनची संख्या 1 ठेवा, यू विल गेट मिथेन. 2 ठेवा, यू गेट इथेन. 3 ठेवा, यू गेट प्रोपेन. तर हे नावं आहेत, सिस्टमॅटिक नाव आहे, त्याचे मी लिस्ट मी पुढे देणारच आहे. सो हे स्ट्रक्चर्स. नंतर हा कुठला झाला ब्युटेन. हा बघा किती काय कार्बन आहे तर 5, म्हणजे कोण? पेंटेन. हा 6 कार्बन म्हणजे काय रे?
हेक्झेन असं. सो ह्याची नावं कशी दिली जातात, 2 प्रकारचे नावं आहेत. एक आहे ट्रायबल सिस्टीम, त्याला कॉमन नेम म्हणतात. आणि हे कॉमन नेम्स आर व्हॅरी प्लेस टू प्लेस, कंट्री टू कंट्री, विलेज टू विलेज. ओके. आणि म्हणून जसं एक्झाम्पल फॉर्मिका हे एका म्हणजे लॅटिन टर्म आहे, रेड अँट म्हणजे लाल मुंगीसाठी. त्यामुळं लाल मुंग्यामध्ये जे ॲसिड आहे त्याला फॉर्मिक ॲसिड म्हणतात. ॲक्च्युली बघायला गेलं हे फॉर्मिक ॲसिड काय आहे त्या मुंग्यामध्ये, त्याच्या प्रोटेक्शनसाठी आहे. ते फॉर्मिक ॲसिड ज्यावेळेस ते चावतात ना, त्यावेळेस त्याच्यामध्ये ते फॉर्मिक ॲसिड सोडतात, सो दॅट की ज्या माणसानं त्याला त्रास देतो आहे किंवा त्याला अटॅक करायचा आहे, त्या फॉर्मिक ॲसिडमुळे त्याला त्रास व्हावा, इरिटेशन व्हावं, म्हणून काय करतात, त्या मुंग्या ॲसिड सोडतात. व्हेरी इंटरेस्टिंग, कारण देवाने ना सगळ्याला आपल्या प्रोटेक्शनचा चान्स दिलेला आहे. नेक्स्ट आयुपॅक सिस्टीम. याच्यामध्ये 2 प्रकारचे कंपाऊंड्स असतात. जसं एक नॉन फंक्शनल कंपाऊंड्स आणि फंक्शनल ग्रुप कंटेनिंग ऑर्गॅनिक कंपाऊंड्स. तर आता नॉन फंक्शनल म्हणजे काय, जसं अल्केन आहे, अल्कीन आहे. आणि नंतर फंक्शनल ग्रुपमध्ये काय, त्याच्यामध्ये जसं ॲल्डेट, कीटोन, कार्बोक्सिलिक ॲसिड. आता हे सबस्टिट्यूशनमध्ये हे आहे, अल्किल हॅलाईड आहे. ओके. अशा प्रकारचे कंपाऊंड्स असते. तर कसं नाव द्यायचं तर आपण बघूया. त्यासाठी आता तुम्हाला थोडंसं इथं 1-2 मिनटं तुम्हाला इथं द्यावे लागतील. तुम्ही बघा, जे लोकं ऑलरेडी 12th CET देत आहेत त्यांना बऱ्यापैकी माहीत असेल, पण ज्याला माहीत नाही त्यांनी एकदा बघायला हरकत नाही. यू शूड नो ॲटलीस्ट अप टू 20 तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे. मी सांगतो. 1 म्हणजे मिथ, 2 म्हणजे इथ. हे पुढे एनी का लावलेलं आहे, कारण अल्केन आपण अल्केनचं बघतोय ना, म्हणून अल्केनचं एनी लावायचं कधी. मिथेन, इथेन, प्रोपेन, ब्युटेन हे 10पर्यंत सगळ्यांना माहितीच आहे. 10च्या पुढे काय, 10च्या पुढे 11 असेल त्याला अनडेकेन, 12 असेल तर डोडेकेन, 13 असेल तर ट्रायडेकेन, 14 टेट्रा. आता सोपं झालं. आता ह्याच्या पुढे फक्त काय लावायचं, त्याचं प्रिफिक्स लावत जायचं. पेंटा, हेक्झा, हेप्टा, ऑक्टा, नोना. 20ला मात्र इकोसेन. ओके. तसंच 21ला आता अनइकोसेन नाही, इथं हेन इकोसेन आहे. 22ला डोकोसेन, ट्रायकोसेन. आता पुढे चालू झालं कोसेन, नंतर ट्रायकोसेन, टेट्राकोसेन, पेंटाकोसेन असं 25, 26, 27साठी. पण 30ला काय, 30ला आहे ट्रायाकोंटेन. आता कोंटेन सिरीज लावत जायचं. 30 म्हणलं की ट्रायाकोंटेन. मग 40 म्हणलं की किती, टेट्राकोंटेन. 50 म्हणलं की किती, पेंटाकोंटेन. 60 हेक्झाकोंटेन. असं करत करत आपण 100, 200, 500, 1000, 2000 असं करत करत आपण 9000पर्यंत ते नाव देऊ शकतो. पण आपल्याला तेवढी गरज नाही. आपल्याला फक्त 20पर्यंत. आणि जे लोक CET च्या सोबत JEE नीट करत आहेत, तर नीटवाल्यांसाठी खास करून 50पर्यंत माहिती असणं गरजेचं आहे. कारण आपल्याकडे असे काही मेडिसिन्स आहेत, त्या मेडिसिनमध्ये 50 कार्बनपर्यंत ते चेन चालते. ओके. सो थोडेसे मी इन शॉर्ट एक दोन रूल्स सांगतो. पहिला रूल काय आहे, सिलेक्ट लॉंगेस्ट कंटिन्युअस चेन. लॉंगेस्ट चेन सिलेक्ट करायला पाहिजे. कशी करणार बघा, अशी ही लॉंगेस्ट चेन आहे, 1 2 3 4 5 6 7. ओके. आता नंबरिंग कुठून द्यायचं, असं नंबरिंग देण्यासाठी काय करायचं की क्लोजेस्ट नंबरिंग द्यायला पाहिजे. क्लोजेस्ट नंबरिंग. ओके. जिकडनं सबस्टिट्यूशन सगळ्यात क्लोज आहे तसं बघा. तर 2 नंबरला मिथिल ग्रुप आहे आणि इकडनं गेला असतो आपण खाली 7 नंबरकडनं, तर 3 नंबरला असता, त्यामुळे मी इकडनं चूज केलं. ओके. नंतर सबस्टिट्यूशन बघा, इथे एक सबस्टिट्यूशन आहे. ओके. आणि 5 नंबरला एक सबस्टिट्यूशन आहे, त्यामुळे 2,5-डायमिथाइल हेप्टेन हे नाव आलं. खूप सिम्पल आहे. हॅलोजन डेरिव्हेटिव्ह अल्केन. आता काय हॅलोजन डेरिव्हेटिव्ह म्हणजे काय, हा अल्केन तुम्हाला कळाला आहे. ह्या अल्केनचा H रिप्लेस करायचा आहे. ह्या अल्केनचा H रिप्लेस करणार कशाने, बाय हॅलोजन्स. आता हॅलोजन कोण, तर हॅलोजन कुड बी क्लोरीन, ब्रोमीन, आयोडीन. ओके. तर मी याच्याबद्दल थोडीशी इन्फॉर्मेशन पुढच्या स्लाईडमध्ये लगेच सांगतो. हे बघा, दिस ऑल आर हॅलोजन्स. फ्लोरीन आहे, क्लोरीन आहे, ब्रोमीन आहे, आयोडीन आहे, ॲस्थेटीन आहे. तर हे ऑल दीज आर हॅलोजन्स. हॅलोजन्सचा अर्थ आहे, हॅलो मीन्स समुद्र, सी, आणि जन म्हणजे बॉर्न. सो समुद्रापासून तयार झालेले असे हे जे आहेत ना, याला हॅलोजन्स म्हणतात. ओके. दीज आर मराईन डेरिव्हेटिव्स अँड फाउंड इन डीप वॉटर ऑफ द ओशन. तर ह्याचा कलर इन्फॉर्मेशन मी एवढ्यासाठी दिली आहे की कधी कधी असा वेगळा जर क्वेश्चन आला तर तुम्हाला उत्तर देता यावं. फ्लोरीन इज अ पेल येल्लो इन कलर, क्लोरीन इज येलो ग्रीन, ब्रोमीन इज अ डार्क रेड, आयोडीन इज ग्रे इन कलर, ॲस्थेटीन इज ब्लॅक. ओके. सो फ्लोरीन बघा, त्याच्यात आता काही काही गावाकडं पाण्यामध्ये फ्लोरीन येतं बोरिंगच्या पाण्यामध्ये, आणि त्या फ्लोरीनमुळं आपल्या दातावर एक येल्लो पॅच तयार होतो. दिस इज कॉल्ड ॲज अ डेंटल फ्लोरोसिस. तर गावाकडच्या
खास करून लहान मुलामध्ये जर दातं पिवळी असतील त्याचं कारण आहे डेंटल फ्लोरोसिस. ओके. क्लोरीन, नंतर आहे ब्रोमीन. हे मी पिक्चर का दाखवतो आहे, सो दॅट की तुम्हाला ते रिअलाईज व्हावं, असं वाटावं की आपल्या डोळ्यासमोरच ते केमिकल्स आहेत आणि आपल्याला पटकन समजावं म्हणून मी हे पिक्स टाकतो आहे. ॲस्टॅटिन इज ब्लॅक कलर. NaOH सोडियम हायड्रॉक्साईडचं मुद्दाम दाखवलं कारण इज व्हेरी वाईडली यूज सॉल्वंट इन प्रॅक्टिकल ऑर्गॅनिक केमिस्ट्री. रिॲक्शनसाठी खूप लागतो आपल्याला भरपूर साऱ्या रिॲक्शन्स याच्यासोबत करायच्या आहेत. आता क्लासिफिकेशन एकदम क्विकली घेऊया. इट्स डिपेंड्स ऑन हाऊ मेनी हायड्रोजन्स आर रिप्लेस बाय हॅलोजन. एक हॅलोजन रिप्लेस झाला असेल तर त्याला काय म्हणायचं रे, नावातच आहे मोनो हॅलोजन. मी याला नाव दिलं मोना डार्लिंग. ओके. एक हॅलोजन रिप्लेस झाला की त्याला म्हणायचं मोना डार्लिंग. दोन झाले असतील तर त्याला काय म्हणणार. याच्या मी आणखी एक्झाम्पल्स दिले होते. ॲक्च्युली हे प्रेझेंटेशन जे आहे आपल्याला जे 12वीला मुलं आहेत त्यांच्यासाठीही वापरता येईल, कारण एकदम डिटेलमध्ये मी ह्या प्रेझेंटेशन घेतो आहे. ह्याची नावं देखील तुम्हाला खाली देतो आहे मी, की जसं स्ट्रक्चर आहे त्या स्ट्रक्चरचं नाव काय आहे हे देखील आपल्याला तिथे प्रॅक्टिस करता येते. पुढे डायहॅलोजन. डायहॅलोजन म्हणजे काय, 2 हॅलोजन रिप्लेस आलेले आहेत इन प्लेस ऑफ हायड्रोजन. 2 हायड्रोजन काढायचं, 2 हॅलोजन तिथे टाकले. आता ते हॅलोजन्स आहेत, कुड बी सेम, कुड बी डिफरंट. आता मी इथं बघा तिन्ही ऑप्शन्स तुम्हाला दिले, त्याच्यामध्ये सगळ्यामध्ये काय 2 क्लोरीन आहेत. पण असं काही कंपल्सरी आहे का, नाही. तुम्ही 2 क्लोरीन घ्यायला पाहिजे असं नाही. तुम्ही 1 क्लोरीन 1 ब्रोमीन. बघा मी शेवटचं जे 1 ब्रोमो 1 क्लोरो दिलं आहे त्यामध्ये तुम्हाला दिसेल की ते दोन्ही हॅलोजन सारखेच पाहिजे असं नाही, वेगळे असू शकतात. तसंच ट्रायहॅलोजनमध्ये देखील ते तिन्हीच्या तिन्ही जे हॅलोजन्स आहेत कुड बी सेम, कुड बी डिफरंट, पण ते 3 हॅलोजन असायला पाहिजे. ओके. मोनो हॅलोजन. त्याच्यामध्ये मोनो हॅलोजनचं फर्दर क्लासिफिकेशन कसं होतं आहे की प्रायमरी म्हणजे काय, की असा कार्बन जो एकाच कार्बनला अटॅच आहे किंवा एकदम शेवटचा आहे. त्याला तुम्ही कसं पण लक्षात ठेवा, शेवटचा कार्बन असला तरी त्याला प्रायमरी म्हणायचं, किंवा त्याला असा कार्बन ज्याला एकच कार्बन अटॅच आहे. बघा सगळ्या केसमध्ये तुम्ही बघा शेवटच्याच कार्बनला हॅलोजन अटॅच आहे. कुठेही बघितलं तर CH2X त्याला प्रायमरी म्हणायचं. आता पुढच्या ह्याच्यामध्ये सेकंडरीमध्ये बघा, जो अशा कार्बनला हॅलोजन अटॅच आहे त्याला 2 कार्बन अटॅच असू द्या, म्हणजे मधल्या. आता पहिल्या केसमध्ये बघा त्या कार्बनला हॅलोजन आहे त्याला 2 इकडल्या साईडला आहे, इकडल्या साईडला आहे. ॲटलिस्ट पहिल्यांदा म्हणजे काय की कार्बनच्या बाजूला इकडल्या साईडला 1 असेल, पलीकडल्या साईडला 1 असेल, पण त्या 1 कार्बनला परत पुढे काय का असेना ते घेणदेण नाही, पण ॲटलिस्ट 2 कार्बन तरी बाजूला पाहिजे. त्या बाजूच्या कार्बनला पुढे काय अटॅच असेना त्याच्याबद्दल आपल्याला काही घेणदेण नाही. आता तुम्ही बघा सेकंड केसमध्ये इकडल्या साईडला C2H5 आहे, इकडल्या साईडला CH3 आहे. थर्ड केसमध्ये दोन्ही साईडला C2H5 आहे. पण आपल्याला काय महत्त्वाचं आहे की जो मधला कार्बन आहे त्या कार्बनच्या बाजूला कोण आहे, कार्बन आहेत, बस सफिशियंट. ओके. नंतर टर्शरीला काय असणार आहे, टर्शरीला तुम्ही यू कॅन यूज की 3 कार्बन अटॅच असलं की त्याला टर्शरी म्हणायचं. बघा ह्याच्यामध्ये बघा तुम्ही 3 R लागले आहेत त्याला, सो 3 R म्हणजे 3 कार्बन. कुठंही बघा तुम्ही तिन्ही एक्झाम्पलमध्ये यू कॅन फाईन की त्या कार्बनला 3 कार्बन अटॅच आहेत. पुढे त्या साईड कार्बनला काय अटॅच आहे आम्हाला घेणं नाही. दिस इज हाऊ वी कॅन रिमेंबर प्रायमरी, सेकंडरी आणि टर्शरी. ओके. डायहॅलोजन्समध्ये 2 प्रकार पडतात, जेमिनल आणि विसिनल. जेमिनल म्हणजे काय, एकाच कार्बनवर 2. जेमिनलचा अर्थ आहे एकाच कार्बनवर 2, आणि विसिनलचा अर्थ आहे ॲडजसेंट, शेजारी. विसिनल म्हणजे ॲडजसेंट, एकदम शेजारी. ओके. पुढे जाऊया. हे सगळे मी विसिनलचे एक्झाम्पल दिलेत. मेथड ऑफ प्रिपरेशन्स. आतापर्यंत आपण बेसिक सगळं बघितलं. आता हाऊ यू हॅव टू सिंथसाइज अल्किल हॅलाइड. तर बघा सगळ्यात पहिली जी मेथड आहे दॅट इज फ्रॉम क्लोरिनेशन किंवा हॅलोजिनेशन असं म्हणता येईल. तर हॅलोजिनेशन म्हणजे काय, आपल्याला हॅलोजन फक्त रिप्लेस करायचं आहे हायड्रोजनने. मग कुठलाही हॅलोजन, क्लोरीन असेल, ब्रोमीन असेल, आयोडीन असेल, तिघांचे रिएक्शन्स आपण सेपरेट एक करून बघूया. सगळ्यात पहिलं आहे क्लोरिनेशन. तर क्लोरिनेशन करताना महत्त्वाचं काय की ह्याचा कॅटलिस्ट खूप गरजेचं आहे, कारण कॅटलिस्ट नसेल तर त्या CL हा बॉन्ड आहे तो ब्रेकच होणार नाही. तो बॉन्ड ब्रेक नाही झाला तर फ्री रेडिकल्स तयार होणार नाहीत, आणि फ्री रेडिकल्स तयार नाही झालं तर अटॅक कसा होईल, म्हणून आपल्याला गरजेचं आहे कॅटलिस्ट. आता कॅटलिस्ट फक्त डिफ्यूज सनलाईट हे एकच आहे का, त्याच्यामध्ये आपण 4 प्रकारचे कॅटलिस्ट वापरू शकतो. तर तुम्ही नोटबुक आणि पेन तुमच्यासोबत असेल तर तुम्ही पटकन हे लिहून घ्या.
आणि जर तुम्हाला नोटबुक पेन सोबत नसेल तर व्हिडिओ पॉज करा आणि नोटबुक आणि पेन घेऊनच पुन्हा हा चालू करा. कारण काय होईल की हे स्टोरीसारखं ऐकू नका. ओके, नाहीतर समजणार नाही, विसरून जाल. तर डिफ्यूज सनलाईट हे एक कॅटलिस्ट आहे. याच्यासोबत दुसरं काय वापरू शकतो मी, हीट करू शकतो ह्याला, हाय टेम्परेचरला हीट करू शकतो. तिसरं मी केमिकल्स वापरू शकतो, केमिकल्स लाईक H2O2 परऑक्साईड्स. ओके, आणखी काय करू शकतो, आय कॅन यूज रेडिएशन्स लाईक UV रेज. तर अशा 4 प्रकारचे कॅटलिस्ट मी वापरू शकतो. मी परत रिपीट करतो आहे. पहिलं डिफ्यूज सनलाईट, सेकंड UV रेडिएशन, थर्ड हीट आणि फोर्थ केमिकल्स लाईक परऑक्साईड. असे आपण वापरून ही रिॲक्शन करू शकतो. सो सगळ्यामध्ये हे तेच होणार आहे की यातला एक हायड्रोजन, एक क्लोरीन म्हणून काय होईल रे HCl, आणि उरलं काय R आणि Cl, सो RCl तयार झाला, है ना, सिम्पल. तर अशा प्रकारे आपण मल्टिपल किती पाहिजे तेवढ्या रिॲक्शन्स करू शकतो. ह्याच्यामध्ये एक गोष्ट सांगायचं मी सांगतो, ती इम्पॉर्टंट आहे की जे हॅलोजिनेशन आहे ते एका स्टेपमध्ये थांबत नाही, ते मल्टिपल स्टेपमध्ये होतं. त्यामुळे काय होणार की जेवढे हायड्रोजन आहेत ना तेवढे हायड्रोजन तो रिप्लेस करत जाणार. म्हणजे समजा मी मिथेन घेतला तर मिथेनचं पहिल्यांदा मिथिल क्लोराईड झालं, पण त्याच्यानंतर थांबणार नाही रिॲक्शन, पण ते डायक्लोरोमिथेन होणार, पुन्हा ट्रायक्लोरोमिथेन होणार आणि मग टेट्राक्लोरोमिथेन होणार. असं करत करत जेवढे हायड्रोजन आहेत तेवढे सगळे हायड्रोजन रिप्लेस होत जातात. मग आता हे प्रॉब्लेमॅटिक आहे ना, कारण एकाच वेळेस आपल्याला जर मल्टिपल हे प्रोडक्ट भेटत असतील मिक्सचर, तर डिफिकल्ट आहे सेपरेट करणं. कारण केमिस्ट्रीमध्ये रिॲक्शन्स करण्यापेक्षा त्याचे जे रिॲक्शन मिक्सचर आहे प्रोडक्टचं, ते प्रोडक्टचं मिक्सचर सेपरेट करणं खूप त्रासदायक आहे. म्हणून आपण काय करायचं, यू हॅव टू टेक व्हेरी स्मॉल क्वांटिटी ऑफ हॅलोजन लाईक क्लोरीन आणि गुड और लार्ज क्वांटिटी ऑफ अल्केन. त्यामुळे होतं असं की रिप्लेसमेंट जे आहे ते प्रत्येक वेगवेगळ्या अल्केनवर होईल आणि म्हणून आपल्याला साईड प्रोडक्ट्स कमी भेटतील. दॅट्स हाऊ दिस इज अ प्रॅक्टिकल ॲप्रोच. वी हॅव टू सी दिस इज अ प्रॅक्टिकल ॲप्रोच. नाहीतर आपल्याला रिॲक्शन्स केल्यानंतर खूप प्रॉब्लेम येणार. थेरॉटिकली काय तुम्हाला वाटणार नाही, हे काय, हे स्ट्रक्चर वेगळं आहे, हे स्ट्रक्चर वेगळं असं, पण ते प्रॅक्टिकली बघायला गेलं तर फिजिबल नाही. ओके, चला पुढे जाऊया. नेक्स्ट इज अ ब्रोमिनेशन. तर ब्रोमिनेशनची रिॲक्शन देखील तशीच होते फ्री रॅडिकल मेकॅनिझमने, पण ह्याच्यामध्ये काय झालं की भरपूर सारे स्टडी केल्यानंतर आणि आपण खास करून जर एक केमिकल वापरला दॅट इज अनहायड्रस AlBr3, तर एक मेकॅनिझम आपल्याला समोर येते. दिस मेकॅनिझम इज कॉल्ड ॲज अ इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन रिॲक्शन. हे मेन्शन करा, हे लिहून घ्या. इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन रिॲक्शन म्हणजे काय की इथं एक मायनस जो ग्रुप आहे तो प्लसवाल्यासोबत निघून जातो. म्हणजे थोडक्यामध्ये की प्लसवाला ग्रुप निघून तिथं प्लसवाला ग्रुप रिप्लेस होत आहे. ज्यावेळेस असं होतं की एक प्लस दुसऱ्या प्लसला रिप्लेस करतो, त्याला इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन म्हणतात. मग आता इथे ह्या केसमध्ये H प्लस आहे आणि जो आपण रिएजंट यूज केला आहे त्यामध्ये बघा एक Br प्लस आहे, एक Br मायनस आहे. त्यातला Br मायनस H प्लसला घेऊन HBr निघतो आणि उरलं काय, मग उरलेला जो अल्किल ग्रुप आहे तो अल्किल ग्रुप Br प्लसवर अटॅक करतो आणि फॉर्मेशन ऑफ अल्किल ब्रोमाइड. सो दिस इज कॉल्ड ॲज अ इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन. ओके गाईज, आता पुढचं जो आहे ना आयोडिनेशन, तो देखील खूप इंटरेस्टिंग, एवढ्यासाठी इंटरेस्टिंग आहे की याच्यामध्ये डायरेक्ट आयोडिनेशन नॉट पॉसिबल. तुम्हाला CETमध्ये क्वेश्चन येऊ शकतो हा की व्हाय डायरेक्ट आयोडिनेशन इज नॉट पॉसिबल. का? बिकॉज आयोडिनेशन केल्यानंतर जो साईड प्रोडक्ट तयार होणार दॅट इज HI इज व्हेरी स्ट्रॉंग रिड्युसिंग एजंट. त्यामुळे परत रिॲक्शन रिव्हर्स होते. म्हणून आपण आता रिडक्शनच्या अगेन्स्ट काय वापरणार, ऑक्सिडायझिंग एजंट लाईक HNO3, HgO, HiO3. लिहून घ्या, मी सांगतो ते 3 कॅटलिस्ट वापरतो आपण. पहिलं कॅटलिस्ट आपण वापरणार आहे HgO म्हणजे मर्क्युरिक ऑक्साईड, नंतर आहे HNO3 म्हणजे नायट्रिक ॲसिड आणि तिसरा आहे आयोडिक ॲसिड HiO3. या तिघापैकी कुठलाही एक कॅटलिस्ट वापरला तरी देखील ही रिॲक्शन होते. का बरं आपण वापरायचं हे, बिकॉज इट प्रिव्हेंट द साईड रिॲक्शन किंवा रिव्हर्स रिॲक्शन. दिस इज अ फ्री रॅडिकल रिॲक्शन वन्स अगेन. नेक्स्ट जाऊया. हे मेकॅनिझम मी ऑलरेडी एक्सप्लेन केलं आहे त्यामुळे मी ह्याला जास्त टाईम घालणार नाही. दिस इज अ इथेन मॉलिक्यूल. हायड्रोहॅलोजिनेशन आता पुढची स्टेप आहे बघा. हे नवीन मेथड आहे. पहिल्या मागच्या ह्याच्यामध्ये आपण काय केलं, हॅलोजिनेशन केलं होतं. आता आपण हायड्रोहॅलोजिनेशन म्हणजे फक्त हॅलोजन नाही, आता हायड्रोजन आणि हॅलोजन दोघांचंही ॲडिशन करणार आहे. त्याला आपण म्हणतो हायड्रोहॅलोजिनेशन. तर ह्याच्यामध्ये डबल बॉन्ड आहे. डबल बॉन्डच्या ॲक्रॉस मी काय करणार आहे, HBrचं ॲडिशन करणार आहे. आता पहिल्यांदा तुम्ही बघा, आता हा कंपाऊंड सिमेट्रिकल आहे, दोन्ही बाजूला सारखे ग्रुप्स आहेत, त्यामुळं कुठल्याही साईडला तुम्ही Br टाका काही फरक पडत नाही. पण इन केस ऑफ
अनसिमेट्रिकल अल्किन. आता हे थोडंसं मेकॅनिझम दाखवलं बघा. Br- आहे तो CHवर अटॅक केला, नंतर तो डबल बॉन्ड आहे तो स्वतःला शिफ्ट करून CH2 निगेटिव्ह झाला. तो निगेटिव्हवाला परत H+ला अटॅक करतो, फॉर्मेशन ऑफ अल्किल हलाईड किंवा ब्रोमाइड. पण हे आता असिमेट्रिकल आहे. आता असिमेट्रिकल अल्किन असेल तर आता आपल्याला ठरवावं लागेल की कुठल्या साईडला Br जाईल. कारण का की जर Brची पोझिशन्स आपण जर अटॅक करायची चुकवली किंवा वेगळी केली तर 2 वेगळे कंपाऊंड तयार होतील. एका केसमध्ये Br जर पहिल्या कार्बन लागला तर 1 ब्रोमो तयार होईल, सेकंड लागला तर 2 ब्रोमो. 1 ब्रोमो 2 ब्रोमोचा डिफरंट कंपाऊंड. मग अशा वेळेस काय करायचं? अशा वेळेस यू हॅव टू फॉलो मार्कोनिकॉफ रूल. मार्कोनिकॉफ रूल काय सांगतो की अकॉर्डिंग टू दिस रूल द निगेटिव्ह पार्ट ऑफ रिएजंट विल अटॅक टू द कार्बन विच हॅविंग लोवेस्ट नंबर ऑफ हायड्रोजन. थोडक्यामध्ये निगेटिव्ह चार्ज कुठं जाईल? जिथं हायड्रोजन कमी. आता बघा ह्या कंपेअर करा डबल बॉन्डच्या ॲक्रॉसमध्ये पहिल्या कार्बनला 2 हायड्रोजन आहे आणि दुसऱ्याला एकच आहे. त्यामुळे Br कुठं जाईल? दुसऱ्या कार्बनला. आणि मग डबल बॉन्ड शिफ्ट होऊन पहिल्या कार्बनला गेला निगेटिव्ह चार्ज. निगेटिव्ह चार्ज विच अटॅक ऑन हायड्रोजन. ओके, बघा निगेटिव्हने हायड्रोजन अटॅक केला, काय झालं मग तयार? फॉर्मेशन ऑफ अल्किल ब्रोमाइड. ओके, सेम मार्कोनिकॉफ आहे. तर मग आता काही काही वेळेस असं असतं की नाही बा आपल्याला सेकंडरी नाही, मला प्रायमरीच अल्किल हलाईड तयार करायचं. मग काय करायचं? मार्कोनिकॉफ रूलच्या अगेन्स्ट काहीतरी करायला पाहिजे. मग त्यावेळेस काही सायंटिस्ट आहेत, त्या सायंटिस्टने हा जो आहे ना वॅल्डवीर वॅसोलिच मार्कोनिकॉफ ह्याने ही रिॲक्शन दिली होती. आता ह्याच्या अगेन्स्ट अँटी मार्कोनिकॉफ रूल, ह्याच्या अगेन्स्ट देणारे कोण सायंटिस्ट आहे? त्याचं नाव आहे खराश आणि मायो. त्यामुळे ह्याला 3 नावं देतात. ह्या अँटी मार्कोनिकॉफ रूलला 3 नावं आहेत. पहिलं नाव अँटी मार्कोनिकॉफ रूल ऑब्व्हियसली. दुसरं नाव आहे परॉक्साईड इफेक्ट. का बरं परॉक्साईड इफेक्ट? कारण ह्याच्यामध्ये कॅटलिस्ट म्हणून आपण परॉक्साईड वापरणार आहे. अल्किल परॉक्साईड, हायड्रोजन परॉक्साईड, सोडियम परॉक्साईड, कुठलाही परॉक्साईड चालेल. नंतर याला आणखी एक नाव आहे, दॅट इज कॉलायचं खराश मायो इफेक्ट. का बरं खराश मायो? कारण हा इफेक्ट खराश आणि मायोने शोधून काढला म्हणून. सो आता बघा ह्या केसमध्ये दिस रिॲक्शन विल टेक्स प्लेस बाय फ्री रॅडिकल मेकॅनिझम. आणि फ्री रॅडिकल्स असल्यामुळं तो जो Br आहे तो पहिल्याच कार्बनला अटॅक करणार आहे. मग ह्याच्या अगेन्स्ट तुम्ही स्टेटमेंट लिहून घ्यायचं की मार्कोनिकॉफच्या अगेन्स्ट स्टेटमेंट काय होणार आहे? निगेटिव्ह पार्ट विल गो टू द कार्बन विच हॅविंग मॅक्सिमम नंबर ऑफ हायड्रोजन. तिथं कमी नंबर होतं, इथं जास्त नंबरला जाईल. त्यामुळे तो पहिल्या प्रायमरी कार्बनला तो केला. आणि त्यामुळं वी कॅन सिंथसाइज प्रायमरी अल्किल हलाईड. ओके, सो इथे एक खूप महत्त्वाची गोष्ट आहे की दिस परॉक्साईड इफेक्ट इज शोन बाय ओनली HBr. HBr जे आहे तोच फक्त ही रिॲक्शन दाखवतो. जर तुम्ही परॉक्साईड वापरलं आणि HCl वापरलं तर तरी देखील अँटी मार्कोनिकॉफ विल फॉलो होत नाही. त्या केसमध्ये तुम्हाला सरळ सरळ मार्कोनिकॉफचीच ॲडिशन करावं लागेल. बिकॉज HBr इज अ ओनली वन टू शो अँटी मार्कोनिकॉफ रूल. हे कारण असं आहे की आता हे आपण परॉक्साईड वापरतो, तो परॉक्साईडने तो फ्री रॅडिकल्स तयार करायला पाहिजे ना. ती फ्री रॅडिकल्स तयार करण्यासाठी HBrची जी बॉन्ड लेंथ आहे ती बऱ्यापैकी वीक आहे. त्यामुळे ते इझिली ब्रेक होऊ शकतं. HClचा बॉन्ड लेंथ आहे तो खूप शॉर्टर आहे. शॉर्ट आहे त्यामुळे तो स्ट्रॉंग आहे. स्ट्रॉंग असल्यामुळे तो ब्रेक नाही होऊ शकत. तो ब्रेक झाला नाही तर तो फ्री रॅडिकल्स होणार नाही. फ्री रॅडिकल्स नाही झालं म्हणजे आपल्याला अँटी मार्कोनिकॉफ रूल जो आहे तो फॉलो करता येणार नाही. मग आयोडीनच्या बाबतीमध्ये काय HIचा बॉन्ड लेंथ आहे तो खूप जास्त आहे. त्यामुळे तो खूप इझिली ब्रेक होईल. पण तो इतक्या इझिली ब्रेक होतो की फॉर्मेशन ऑफ I2 होतं. I2 झालं की मग काय होणार? ॲडिशन I2ची होते. मग I2ची ॲडिशन झालं तर आपल्याला HIची ॲडिशन होणार नाही. आणि अशा केसमध्ये मग आपल्याला पाहिजे तसं यील्ड भेटत नाही. म्हणून आपण HBrच फक्त आणि फक्त परॉक्साईड इफेक्टसाठी वापरतो, बाकीची कुठलीही नाही. सो ही हा आहे बघा खराश. मायोचं मला पिक्चर भेटलं नाही. नेक्स्ट टाईमच्या ह्याच्यामध्ये जर भेटलं तर नक्की दाखवेन. सो मला वाटतं की तुम्हाला ऑब्व्हियसली ही इन्फॉर्मेशन आवडत असेल. एकदम डिटेलमध्ये आपण घेतो आहे. सो इफ यू लाईक देन सबस्क्राईब आवर यूट्यूब चॅनल. आता नवीन मेथड, आता आपण अल्केन किंवा अल्किनपासनं अल्किल हलाईड तयार केलं. आता आपण अल्कोहोलपासनं करूया. अल्कोहोल आहे तर काय करणार? अल्कोहोलमध्ये OH ग्रुप असतो. त्या OHला काढायचं आणि आपल्याला हॅलोजन लावायचं तिथं. मग कसं लावणार? सगळ्यात पहिली मेथड आहे लुकास. ओके, लुकास रिएजन हे ग्रुप्स प्रोसेस आहे. तर लुकास रिएजनचा वापर केला आपण. लुकास रिएजन म्हणजे काय? कधी कधी CETला प्रश्न येतो तर लिहा लुकास रिएजन इज इक्वल टू कॉन्सन्ट्रेटेड HCl प्लस ZnCl2. ह्या दोघांच्या कॉम्बिनेशनला लुकास रिएजन म्हणतात. तर हे टाकल्यानंतर Cl2 यातलं काय होणार आहे की OH आणि H मिळून H2O बाजूला पडेल. बघा H2O निघेल आणि उरलं काय? उरलं R आणि Cl, त्याला RCl है ना. इंटरेस्टिंग. आपल्याला फक्त काय करायचं की OHला काढायचं आहे आणि हॅलोजनला लावायचं आहे. आता हे जे आहे ना लुकास रिएजन इज यूज
टू डिस्टिंग्विश बिटवीन प्रायमरी, सेकंडरी आणि टर्शियरी अल्कोहोल कसा दाखवतो. हे आधी ऑर्डर लिहून घ्या. ऑर्डर काय आहे की टर्शरी इज व्हेरी रिॲक्टिव्ह दॅन सेकंडरी अँड सेकंडरी इज व्हेरी रिॲक्टिव्ह दॅन प्रायमरी. मग असं असेल तर काय होतं, लुकास रिएजनसोबत टर्शरीची रिॲक्शन एकदम एका सेकंदामध्ये होते. म्हणजे काय, ज्यावेळेस रिॲक्शन झाली की समजायचं फास्ट की हा टर्शरी आहे. समजा रिॲक्शन केमिकल्स टाकले आणि थोडा वेळ झालं तर रिॲक्शन होत नाही, थोडा वेळ लागला तर समजायचं की तो सेकंडरी आहे. आणि खूप वेळ झाला होत नाही आहे, आपल्याला मग त्याला हीट करायला लागेल, अशा केसमध्ये त्याला समजायचं की इट इज अ प्रायमरी. अशा प्रकारे आपण प्रायमरी, सेकंडरी, टर्शियरी अल्कोहोल्स डिस्टिंग्विश करू शकतो. ओके. नेक्स्ट इज अ अल्किल ब्रोमाइड. आता अल्किल ब्रोमाइड, आता आपण अल्किल क्लोराईड तयार केला, आता अल्किल ब्रोमाइड तयार करायचं आहे. तर अल्किल ब्रोमाइड तयार करण्यासाठी आपण जे रिएजंट यूज करतो आहे, आता मागच्या केसमध्ये आपण HCl वापरलं. HCl इज व्हेरी स्ट्रॉंग आहे आणि तो स्टेबल आहे. बट HBr हे त्याच्यापेक्षा स्ट्रॉंग आहे, स्ट्रॉंग ॲसिड आहे. स्ट्रॉंग ॲसिडचा अर्थ काय आहे की तो पटकन H+ देऊन टाकतो. H+ दिला ह्याचा अर्थ तो Br- बाजूला ठेवेल आणि म्हणून त्याची स्टॅबिलिटी जी आहे ती खूप कमी आहे. मग आता HBr आपल्याला ॲड करायचं आहे आणि तो स्टेबल नाही आहे. मग स्टेबल जर नसेल तर मग काय करायचं, त्यामुळं रिॲक्शनच्या चालू व्हायच्या अगोदर किंवा चालू असताना तयार केलेलं बेस्ट. म्हणजे गरम चपाती खायला मजा येते ना, तसंच आहे. मग आपण आता काय करायचं, सायंटिस्ट लोकं खूप हुशार आहेत. त्यांनी काय केलं की अशी एक सिस्टीम तयार केली की त्यामध्ये रिॲक्शनच्या मध्येच हा HBr तयार होईल. त्याला म्हणतात इन सिटू. ती जी प्रोसेस आहे त्याला इन सिटू म्हणतात. म्हणजे NaBr आणि H2SO4 दोघांचं कॉम्बिनेशन टाकलं की मग काय होणार, सोडियम आणि सल्फेट म्हणून सोडियम सल्फेट तयार होईल आणि 2H आणि 2Br. आपण जर 2NaBr घेतलं तर 2 सोडियम राहून सोडियम सल्फेट होईल आणि 2 Br आणि 2HBr तयार होणार आहे. अशा प्रकारे आपण HBr तयार करतो आणि तो HBr एकदम फ्रेशली प्रिपेअर लगेच रिॲक्ट करतो आणि OHला काढून Br तिथं जाणार. दॅट्स हाऊ वी कॅन सिंथसाइज अल्किल ब्रोमाइड, है ना, इझी. चला नेक्स्ट, इन केस ऑफ सेकंडरी टर्शरी अल्कोहोल, इथं खूप महत्त्वाचा पॉईंट सांगतोय हा की डायल्यूट H2SO4 वापरायचं आणि कॉन्सन्ट्रेट H2SO4 वापरायचं नाही. का? कारण जर कॉन्सन्ट्रेट वापरलं की त्याचं डिहायड्रेशन होतं, म्हणजे OH आणि H निघून जाणार, मग आपल्याला बसावं लागेल बोंबलत. म्हणून आपण डायल्यूट वापरायचं. ओके. इथं मी एक माझं स्टेटमेंट सांगतो की इन प्रेझेन्स ऑफ स्ट्रॉंग ॲसिड अँड स्ट्रॉंग बेस इलिमिनेशन फेवर्स ओव्हर सबस्टिट्यूशन. परत सांगतो की ज्यावेळेस स्ट्रॉंग कंडिशन असेल, ॲसिड असेल, बेस असेल, त्यावेळेस आपल्याला इलिमिनेशन होतं आणि सबस्टिट्यूशन होत नाही. त्यामुळं आपण अशी प्रिकॉशन्स घ्यायची की डायल्यूटवालं ॲसिड वापरा. सो गाईज, तुम्हाला ही इन्फॉर्मेशन आणि इंटरेस्टिंग वाटत असेल आणि समजत असेल, सो लाईक, शेअर अँड सबस्क्राईब आवर चॅनल. आता आयोडीनचं बघूया. आयोडीनच्या केसमध्ये होतं असं की जो आपल्याला ॲक्सेप्टेबल ईड आहे, म्हणजे पाहिजे तसं कंपाऊंड तयार होत नाही. त्याचं कारण असं की ही जी ॲडिशन आहे किंवा जे सबस्टिट्यूशन आहे थोडंसं स्लोली होतं. ओके. थोडं स्लोली कसं होतं ते सांगतो की आता एक्झाम्पल मी घेतलं एक. हा आहे 3-मिथाइल ब्युटेन 2ऑल, असं सेकंडरी अल्कोहोल आहे. सेकंडरी अल्कोहोल आहे, पण त्याचं OH ग्रुप आपण काढला पहिल्यांदा. काही स्टेप बाय स्टेप आहे. पहिल्या स्टेपमध्ये आपण प्रोटोनेशन करतो. सो OHचं प्रोटोनेशन झालं आणि मग पुढच्या स्टेपमध्ये तो H2O निघून जाईल. पण H2O निघून झाल्यानंतर झाला कार्बोकॅटायन. नाव दिस कार्बोकॅटायन इज सेकंडरी आणि त्याला चान्स आहे की हा कार्बोकॅटायन टर्शरीमध्ये कन्वर्ट होऊ शकतो. तर स्टॅबिलिटीनुसार काय आहे की टर्शरी इज मोर स्टेबल दॅन सेकंडरी. त्यामुळे होतं असं की तो सेकंडरी कार्बोकॅटायन टर्शरीमध्ये कन्वर्ट होतो. मग टर्शरीमध्ये कन्वर्ट झाला की मग आता आयोडीनला चान्स आहे रिॲक्ट करायला आणि म्हणून आयोडीन आता रिॲक्ट करतो. तर रिॲक्ट झाल्यानंतर काय झालं की सेकंडरी अल्कोहोलचा आपल्याला भेटलेला एंड प्रोडक्ट काय आहे, टर्शरी आयोडाईड. म्हणजे पाहिजे तशा ठिकाणी रिप्लेसमेंट झालं का, म्हणून अल्किल आयोडाईडच्या रिॲक्शन्स ज्या आहेत त्या इझिली होत नाहीत. आणि आपल्या सिलेबसला पण तुम्ही बघा की अगदी 4-5 रिॲक्शन्स फक्त आयोडीनच्या आहेत, जास्त नाही आहेत. रिॲक्शन विथ फॉस्फरस हलाईड. तर काय करायचं की जो OH आहे तो OHला 1 सेकंड आपल्याला हॅलोजनने रिप्लेस करायचं आहे. पण इथं काय करणार आहे की एकाच वेळेस 3 OH ग्रुपला रिप्लेस करणार आहे. आपण 3 मॉलिक्युल्स घेतले आपण अल्कोहोलचे आणि PX3. आता 3च का बरं? कारण PX3 हा जो मॉलिक्यूल आहे ह्याच्यामध्ये जे तिन्ही हॅलोजन ते इक्विटोरियल आहेत. ते तिघांची पोझिशन एकाच लेवलची असल्यामुळं एकाच हॅलोजनला आपण रिप्लेस करू शकत नाही. कारण तिघांची कंडिशन सारखी आहे, तिघांची स्ट्रॉंगनेस सारखा आहे, तिघांची बॉन्ड अँगल, बॉन्ड लेंथ सारखा आहे. अशा वेळेस तिन्हीच्या तिन्ही हॅलोजन रिप्लेस होतील
आणि म्हणून आपल्याला काय होणार आहे की 3 OH ग्रुप फॉस्फरस लागतील. 3 OH ग्रुप फॉस्फरस लागलं, दिस इज कॉल्ड ॲज अ H3PO3. H3PO3 म्हणजे फॉस्फोरस ॲसिड, वन ऑफ द व्हेरी इम्पॉर्टंट ॲसिड यूज इन इनऑर्गॅनिक केमिस्ट्री. पुढे आपण त्याचे एक्झाम्पल्स घेतले बघा, PCl3, PBr3, PI3 असं घेतलं तर आपल्याला काय होणार की फक्त प्रोडक्ट चेंज होईल. RCl, RBr, RI तयार होणार. ओके, होप तुम्हाला हे आवडत असेल. आता बघा आणखी एक त्याच्यामध्ये ट्विस्ट असा आहे की PCl3च्या ऐवजी मी PCl5 वापरलं तर. आता PCl5च फक्त का घेतले मी, PBr5 आणि PI5 का नाही घेतलं? कारण PBr5 आणि PI5 ह्याची स्टॅबिलिटी म्हणजे हा कंपाऊंड एक्झिस्ट करत नाहीत बिकॉज ऑफ स्टेरिक हिंड्रन्स. PBr5 कसं म्हणजे एकदम अगदी आपण कंडिशन्स ॲप्लाय करून तो कंपाऊंड तयार होऊ शकतो, पण त्याच्या रिॲक्शन्स म्हणजे तो जास्त वेळ स्टेबल नाही राहणार, तो अनस्टेबल आहे. त्यामुळं PBr5 जरी तयार होत असला तरी तो रिॲक्शनमध्ये वापरू शकत नाही आपण. PI5 तर तयार होतच नाही. ओके, डज नॉट एक्झिस्ट. आणि PCl5 हा स्टेबल आहे कारण त्याची साईज छोटी आहे, त्यामुळे छोट्याशा फॉस्फरसवर 5 क्लोरीन ग्रुप बसू शकतात. मग होतं असं की 3 क्लोरीन ग्रुप इक्विटोरियल आणि 2 क्लोरीन ग्रुप ॲक्सेल असतात. ॲक्सेल म्हणजे एक वर एक खाली. आणि मग असं असल्यावर 2 क्लोरीन ग्रुप जे असतात ते ॲक्सेल, ते आर व्हेरी लूजली बॉन्डेड, त्यामुळे ते 2 पटकन इझिली रिप्लेस होतात. आणि म्हणून POCl3 हा कंपाऊंड तयार होतो बाजूला आणि एक RCl. हा बघा, दिस इज द बेस्ट मेथड ऑफ प्रिपरेशन ऑफ अल्किल क्लोराईड. का? कारण ह्याचे दोन्ही जे प्रोडक्ट आहेत, आता हा SOCl2 आहे, दिस इज थायोनिल क्लोराईड. थायोनिल क्लोराईडची रिएक्शन अल्कोहोलसोबत केली आणि अल्कोहोलसोबत केल्यानंतर काय होणार आहे की यातला OH तर निघेलच, पण OH निघत असताना तो O जातो सल्फरकडे आणि फॉर्मेशन ऑफ SO2 आणि H जातो Clकडे आणि फॉर्मेशन ऑफ HCl. असं करून दोन्हीही प्रोडक्ट गॅसेस फॉर्म झाले. HCl पण गॅस आहे आणि SO2 पण गॅस आहे. दोन्ही प्रोडक्ट गॅसमध्ये गेल्यानंतर उरलं काय रे, RCl. सो RCl इज यू आर गेटिंग इन अ प्युअर फॉर्म, कारण आपल्याला दोन्हीही प्रोडक्ट निघून गेले साईड प्रोडक्ट. तर राहिलं फक्त त्याला सेपरेशन करायची गरज नाही, प्युरिफिकेशन करायची गरज नाही. सो वन ऑफ द बेस्ट मेथड, कुठल्याही प्रकारचा ताण नाही. जगामध्ये खूप कमी रिॲक्शन्स अशा आहेत, त्यातली एक रिॲक्शन अशी. आता इथं मी एक थोडंसं JEE नीटसाठी पण पॉईंट टाकला एक, की इन प्रेझन्स ऑफ पायरिडीन SN2 रिॲक्शन मेकॅनिझम टेक्स प्लेस. आणि जर मी पायरिडीन टाकलं नाही, फक्त हीट केलं, त्या केसमध्ये SNI होतं. आता फरक काय SN2 SNIमध्ये? थोडक्यामध्ये लिहून घ्या. SN2 म्हणजे बॅक साईड अटॅक आणि SNI म्हणजे काय, फ्रंट साईड अटॅक. म्हणजे SNI रिॲक्शन होत असेल तर OH ज्या साईडला आहे ना त्याच साईडला Cl जाईल आणि SN2 होत असेल तर बॅक साईडला जाणार आहे. मग SN1मध्ये काय फरक आहे? SN1मध्ये दोन्ही होतं, बॅक साईड अटॅक पण होतो आणि फ्रंट साईड अटॅक पण होतो. ओके, तो हा डिफरन्स आहे मेजरली. आता ह्या ज्या रिॲक्शन्स आहेत, दे आर नेम रिॲक्शन्स. जगामध्ये म्हणजे असं म्हणायला गेलं की फ्लोरीनचं जे सिंथेसिस आहे ती व्हेरी डिफिकल्ट आहे. मग फ्लोरीन तयार करण्यासाठी जगामध्ये फक्त 12 असं म्हणतात, मोजून 12 सायंटिस्ट होते. त्यापैकी एक सायंटिस्ट म्हणजे सर्ट्स. ओके, आणि आयोडीनसाठी फिंक्लिस्ट. तर ह्या दोघांनी एक अशी मेथड तयार केली त्यामध्ये इझिली आपण अल्किल आयोडाईड्स तयार करू शकतो. मग करणार काय, तर ऑलरेडी जो हॅलोजन आहे अल्किल हॅलाईड त्याला रिप्लेस करायचं. म्हणजे आपण अल्किल क्लोराईड इझिली बनवू शकतो, आपण अल्किल ब्रोमाइड इझिली बनवू शकतो, ते वापरायचं. म्हणजे स्टार्टिंग मटेरियल इझिली अवेलेबल आहे, त्याला फक्त तिथल्या हॅलोजनला दुसऱ्या हॅलोजनने रिप्लेस करणार आहे. तर एका हॅलोजनला दुसऱ्या हॅलोजनने रिप्लेस करतात, त्याला आपण म्हणतो इट्स अ हॅलोजन एक्सचेंज रिॲक्शन. ओके, सो दिस रिॲक्शन इज ऑल्सो फॉलोज SN2 रिॲक्शन मेकॅनिझम. आणि मग होतं असं की एक्स रिप्लेस होतो आयने, दिस इज कॉल्ड एज अ फिंक्लिस्टन रिॲक्शन. आणि खालच्या स्टेपमध्ये बघा एक्स रिप्लेस होते फ्लोरीन, त्याला म्हणतात सॉर्ट्स रिॲक्शन. सो हा आहे बघा सॉर्ट्स, ह्याने ह्या कंपाऊंड्स बनवले आणि जी सिरीज बनवली त्या सिरीजला फ्रिऑन्स सिरीज म्हणतात. फ्रिऑन्सबद्दल आपल्याला खूप बोलता येईल, कारण फ्रिऑनचं जे नॉमेनक्लेचर सिस्टीम आहे ती वेगळी आहे. मग ते फ्रिऑनचं कोडिफिकेशन जे आहे ते एकदम वेगळ्या प्रकारे केलं जातं. तर ते नॉमेनक्लेचर कसं होतं, काय होतं, त्यासाठी मी एक सेपरेट व्हिडिओ देईल 5 मिनिटाचा. त्यामध्ये फ्रिऑन 1-2, फ्रिऑन 1-2, 1-1-2 हे नाव कसे येतात त्याच्याबद्दल मी माहिती देतो. नेक्स्ट, केमिकल रिॲक्शन्स ऑफ अल्किल हॅलाईड. ओके, सो आता काय करूया आपण, मला असं वाटतं की आपण आता इथे थांबूया, कारण की हे मी पहिल्या ह्याच्यामध्ये पार्टमध्ये मी सगळ्या प्रिपरेशन मेथड संपवलेल्या आहेत. पुढच्या पार्टमध्ये मी केमिकल रिॲक्शन सांगतो. ओके, म्हणजे काय होईल की एकाच वेळेस मोठा व्हिडिओ झाला
सो मुलांना बोर नको व्हायला, आणि हे माझं आधीपासून आहे की आपण कॉन्सन्ट्रेट जास्त वेळेस नाही करू शकत. त्यामुळे कमी कमी वी हॅव टू ईट एलिफंट बाय बाईट असं म्हणतात. त्यामुळे एकदाच सगळं खाण्यापेक्षा थोडं थोडं खायचं. सो गाईज, थँक्यू. आपण इथं थांबूया आणि मी लगेच पुढचा पण व्हिडिओ बनवतो. 2 व्हिडिओ तुम्हाला भेटतील. तुम्हाला जसा टाईम भेटेल तसा तुम्ही बघा. सो विथ दिस, थँक्यू. इफ यू फाइंड दिस इज इंटरेस्टिंग, सो प्लीज सबस्क्राईब आवर चॅनल. थँक्यू.